आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदानाआधीच काँग्रेसचे आमदार फुटणार असं सांगितलेलं होतं आणि घडलं सुद्धा तसंच। मात्र कैलास गोरंट्याल यांनी सांकेतिक भाषेमध्ये ज्या आमदारांचा उल्लेख केलेला आहे तेच आमदार फुटीर आहेत का, जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून। आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहिती आहे, आमचे जे 3-4 आहे आमच्या नेत्यांना माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे। यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला, त्या ट्रॅपमध्ये ही बदमाश लोक सापडलेली आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात होते। घोडेबाजार रंगण्याची दाट शक्यता होती आणि अशातच काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी कोडवडमध्ये एक बॉम्ब टाकला। काँग्रेसची 4 मतं फुटणार। आमच्या काँग्रेसचं आता काय नाही, फक्त संध्याकाळी एक जेवण आहे, आमचे प्रदेशचे नेत्याला येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे। आणि काही डाऊटफुल आम्हालाही माहिती आहे, आमचे जे 3-4 आहे आमच्या नेत्यांना माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे। त्याची व्यवस्था आपल्या उमेदवाराला किंवा आमचे सहकारी मित्राला दगा फटका न होय त्याची रणनीती आम्ही आज आखणार आहे। हे बघा, मी तुम्हाला बोललोय की कोण कोण आहे, मी फक्त इशारा करतोय। ज्याचा बाप राष्ट्रवादीमध्ये गेला, ज्याचा नवरा अजित पवार सोबत गेला, ज्याचा एक टोपीवाला आहे आणि एक आंध्रा आणि नांदेडचा बॉर्डरवरचा एक आहे, असे 4 जे डाऊटफुल, मी नाव सांगत नाही कोणाला, पण यांचे रणनीती काय करणार आज संध्याकाळी। काँग्रेसकडे पुरेशा आमदारांचं संख्याबळ असल्यामुळे प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित होताच, पण मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचं भवितव्य काँग्रेसच्या मतांवर ठरणार होतं। अशावेळी कैलास गोरंट्याल यांनी सर्वांनाच पेचात पाडलं। कैलास गोरंट्याल यांनी सांगितलेल्या कोडवडनुसार त्या 4 आमदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला। पहिला कोड होता, कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला। यानुसार पहिलंच नाव चर्चेत आलं, झिशान सिद्दीकी यांचं, कारण बाबा सिद्दीकी नुकतेच अजित पवार गटात सहभागी झाले होते। शिवाय झिशान काँग्रेसच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे संशयाची सुई आणखी बळावली होती। पण झिशान यांनी पक्ष आदेशाप्रमाणेच मतदान केल्याचं स्पष्ट केलं। नाही, मला काँग्रेस पक्षाकडून काल कोणतरी निमंत्रण नहीं मिळाले आणि कल रात को 11 बजे के बाद मुझे उनके कोई ऑफिस स्टाफ ने मैसेज किया कि आज मुझे उपस्थित होना है, तो मैं आज इधर आया हूँ। पार्टी ऑफिस जाऊंगा और जो कहेंगे उधर जाऊंगा। कल मुझे कोई इनवाइट नहीं आया, कोई मैसेज नहीं आया, कोई ईमेल नहीं आया, कोई कॉल नहीं आया, कोई नेता का फोन नहीं आया, तो मैं उपस्थित मीटिंग में जाऊंगा कैसे जब मुझे कोई इन्वाइट नहीं आएगा तो। दुसरा कोड होता, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे। यावर सुलभा खोडके यांचं नाव चर्चेत आलं, कारण सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत। शरद पवार गटात फूट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले, त्यामुळे सुलभा खोडकेंचं मत फुटेल अशी चर्चा रंगली। तिसरा कोड होता, एक टोपीवाला कधी इकडे कधी तिकडे असतो। टोपीवाला म्हटल्यावर सगळ्यांचं लक्ष गेलं हिरामण खोसकर यांच्याकडे। हिरामण खोसकर नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार। हिरामण खोसकरांचे अजितदादांसोबत जवळचे संबंध आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीला हिंगोलीची जागा मिळावी म्हणून शरद पवारांची भेट घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते। म्हणूनच कधी इकडे तर कधी तिकडे असणारे आमदार हेच आहेत का याचा शोध घेतला गेला। चौथा कोड होता, एक नांदेडवाला। नांदेडवाला म्हटल्यावर आमदार जितेंद्र अंतापूरकर संशयाच्या भोवऱ्यात आले। जितेंद्र अंतापूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात। अशोक चव्हाण यांच्यानंतर अंतापूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कैलास गोरंट्याल यांचा दावा खोटा ठरवला, पण निकालानंतर आता काँग्रेसची मतं फुटल्याचं स्पष्ट झालंय। मात्र फुटीर आमदारांसाठी ट्रॅप लावला होता असा दावा नाना पटोलेंनी केला। आंडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेसही हा प्रकार झाला। त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती, ती आयडेंटिफाई झाली नव्हती। यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला, त्या ट्रॅपमध्ये बदमाश लोक सापडलेली आहे। वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला।
फुटीर आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय. पण खरंच काँग्रेस वरिष्ठांनी त्या फुटीर आमदारांचा माग काढलाय का? आणि काढलाच असेल तर त्यांची हकालपट्टी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.